हॅलो एव्हरीवन. तर आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन मेकअपच्या क्लासमध्ये स्वागत आहे. आजपासून आपला मेकअपचा ऑनलाईन क्लास सुरू होत आहे. तर सर्वांनी मी जे शिकवल ते सर्व लिहून घ्यायचं आहे. ज्याच्या नोट्स करायच्या आहेत तयार आणि तुम्हाला त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये तुम्हाला मेकअप शिकायला मिळणार आहे. तर मेकअपची सुरुवात ही बेसिकपासून असते. सर्वात पहिलं तर मेकअप म्हणजे काय? मेकअप म्हणजे काय हे तुमच्या दृष्टीने क्लिअर व्हायला पाहिजे. मेकअप आपण मेकअप करतो. म्हणून आपण काय मेकअप आर्टिस्ट आहोत. तसंच मेकअप म्हणजे एक आर्ट आहे. मेकअप म्हणजे काय आहे? आर्ट आहे. ही एक कला आहे. मेकअपला आर्ट म्हणलेलं आहे म्हणून आपल्याला आर्टिस्ट म्हटलेलं आहे. आपण कोण आहे? मेकअप आर्टिस्ट आहे. आपण कोण आहे? कलाकार आहे. जर तुम्ही मेकअपला कलेच्या दृष्टीने पाहिलं, थोडक्यात कसं आहे, जसं पेंटर असतो, तो पेंटिंग करतो, तसं आपण मेकअप करतो म्हणून आपण मेकअप आर्टिस्ट. पेंटरला पण आर्टिस्ट म्हणतात. तर आपण आपली कला दाखवायची आहे आणि ती आता आपण शिकणार आहे. आपण काय बनणार आहे? मेकअप आर्टिस्ट बनणार आहोत. तर मेकअप आर्टिस्ट हा जो कॉन्सेप्ट आहे, तर हा पण कलरशी रिलेटेड आहे. जसं की प्रत्येकाचे फेसचे वेगवेगळे कलर असतात. तर त्याप्रमाणे आपण त्यांच्या कलरच्या शेड्स बनवतो आणि मेकअप करतो. अजून मेकअप म्हणजे काय असतं? मेकअप करायचं म्हणजे नक्की काय करायचं? आपण पाहतो, एखाद्याची स्किन एकदम सुंदर असते, ज्याच्यावर डाग नसतात, अजून मार्क्स नसतात. हं. तर असं एकदम फ्लॉलेस स्किन दिसती, तर तो माणसाला काय म्हणतो आपण, एकदम सुंदर स्किन आहे, किती छान आहे दिसायला. मग आपण काय करतो, हे जे फॉल्स आहेत आपल्या चेहऱ्यामध्ये, कुठं डार्क सर्कल आहे, ॲक्ने मार्क आहेत, अशा ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टींना आपण काय करतो, हाईड करून एक फ्लॉलेस बेस तयार करतो आणि त्या माणसाला आपण सुंदर दिसायला मदत करतो. आणि तो माणूस सुंदर दिसल्याने काय होतं, आता तुम्ही बघा, जे लोकं स्मार्ट असतात दिसायला, ते थोडे कॉन्फिडन्स असतात आणि जे माणसं तेवढे दिसायला स्मार्ट दिसत नाहीत, तर त्यांना प्रत्येक ठिकाणी असं कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं वाटतं. ही रिॲलिटी आहे. म्हणून मेकअप करून आता कुठं-कुठं मेकअपचा वापर केला जातो. मोस्टली आपण इथून मागे बघत होतो, की मेकअप हा फक्त टीव्ही कलाकार, फिल्म कलाकार करत होते. कारण त्यावेळी मेकअप तेवढा एक्सपेन्सिव्ह पण होता. त्याच्यामुळं फक्त अशा ठिकाणीच वापरला जायचा. आता डेली लाईफमध्ये पण लोकं मेकअप करून बाहेर जातात. का तर त्यांना सुंदर दिसायचं असतं म्हणून. तर आता आपण मेकअपच्या क्लासची सुरुवात करत आहे. तर मेकअप करताना सर्वात पहिलं काय पाहायला लागणार तुम्हाला? फेस. फेसची जी स्किन आहे. हं. तर त्या स्किनचे टाइप आहेत. तर स्किनचे काय आहेत? टाइप आहेत. तर स्किनचे जे टाइप आहेत, आता आपण काय करतो? स्किन टाइप पाहूया. स्किन टाइप. एक नंबरला येणार ऑइली स्किन. त्याच्यानंतर आहे ड्राय स्किन. त्याच्यानंतर येते कॉम्बिनेशन स्किन. तर ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन, नॉर्मल. त्याच्यानंतर येते
नॉर्मल आणि 5वी ती सेन्सिटिव्ह. त्याच्यानंतर येते सेन्सिटिव्ह स्किन. तर आता आपण स्किन टाईप पाहिल्या. सगळ्यात पहिले घेतले आपण ऑइली स्किन. ऑइली स्किन म्हणजे काय आणि मेकअपमधले सगळ्यात चॅलेंजिंग ऑइली स्किनच असते. त्याचे तुम्हाला पुढं कशासाठी त्याची पण उत्तरं मिळतील. ऑइली स्किन ज्या माणसाच्या फेसवरती सारखं ऑइल येतं ते फेस तुम्हाला चमकदार दिसतो. तर ऑइल जास्त रिलीज होतं, त्या स्किनला ऑइली स्किन म्हणतात. त्याच्यानंतर येते ड्राय स्किन. ड्राय स्किन जी त्वचा निस्तेज दिसते, ड्राय दिसते, थंडीमध्ये एक्स्ट्रा ड्राय दिसते, असं मार्क केलं तरी त्याच्यावरती रॅश उठते, ती असते ड्राय स्किन. ऑइल बिलकुलच दिसत नाही, एकदम कोरडी त्वचा असते. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन आता कॉम्बिनेशनमध्ये काय असणार, ऑइली पण असणार आणि ड्राय पण असणार. तर कॉम्बिनेशन स्किन जी असते ते तुमचा असा फेस आहे समजा. तर ह्या फेसवर नाकावरती, हनवटीवरती, कपाळावरती ह्या भागामध्ये ही काय स्किन असते, ह्या भागावरती जास्त ऑइल सिक्रीज होत असतं किंवा याला टी झोन पण म्हणतात. टी झोनमध्ये ऑइल सिक्रीज होत असतं, गालावरती वगैरे ड्राय असते. तर या अशा स्किनला आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन स्किन. मग त्याच्या टी झोनवरती जास्त ऑइल येणार, बाकीचा भाग ड्राय राहणार. त्याच्यानंतर येते नॉर्मल स्किन. ही जी नॉर्मल स्किन आहे ही मेकअपसाठी सगळ्यात बेस्ट स्किन असते. बाबा खूप जास्त ऑइल पण नाही येत आणि पूर्ण ड्राय पण नसते, एकदम नॅचरल, एकदम नॉर्मल असते. त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किन एकदम पातळ असते त्यांची स्किन आणि त्यांना थोडं जरी कोणत्या केमिकल लावले, काय लावले तर ॲलर्जी होते. तर हे आपण क्लायंट कन्सल्टेशनमध्ये हे सगळं विचारून घ्यायचं असतं, की तुम्हाला कोणत्या प्रॉडक्टची ॲलर्जी नाही आहे का? तुम्ही कधी मेकअप करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आहे का? किंवा तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावताय, काही वरती फेसवरती काही लावताय, तर तुम्हाला त्याची कधी ॲलर्जी झाली का? किंवा रॅशेस येतात कोणाकोणाला. अशा ज्या स्किन असतात त्या सेन्सिटिव्ह स्किन असतात. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं आज, स्किन टाइप बघितले.